महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय काँग्रेस युतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, ज्यामध्ये प्राध्यापक राजेश शंकरराव रणखांबे, तांबोळी जहिदा परवीन, अहमद हमीद, राजापुरे प्राप्ती विकास, अर्जुन गुजर हे असून विकास राजापुरे, सलीम तांबोळी, संतोष मामा गुजर हे पॅनलचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी माजी नगरसेवक सलीम तांबोळी यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मागील काळात आम्ही प्रभागातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी असे अनेक कामे मार्गी लावली आहेत, परंतु आमच्या काळात करोनासारखी महाभयंकर बिमारी आल्यामुळे बऱ्याच विकास कामांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र सध्या निवडणूक लागली असून आमच्या 4ही उमेदवारांना प्रभागातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आमच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचं आवाहन संतोष गुजर आणि सलीम तांबोळे यांनी मतदारांना केले आहे. येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 12 मधील जो काही विकास रखडलेला आहे तो आम्ही पूर्ण करू, असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 4ही उमेदवारांनी दिला. त्या 4ही उमेदवारांची निशाणी मशाल ही आहे. परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्डिलेसह देविदास खरात. 2026 या निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटा आणि काँग्रेस या दोघांची युती झालेली आहे आणि त्या युतीच्या अनुषंगानं आम्हा चौघांनाही काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीनं आम्हाला तिकीट मिळाले आहेत. अ मध्ये मी स्वतः डॉक्टर राजेश रणखांबे, ब मध्ये सलीमभाई तांबोळे, क मध्ये प्राप्ती विकास राजापुरे, ड मध्ये अर्जुन गुजर असे आमचे 4 उमेदवार आहेत. 4ही उमेदवार एज्युकेटेड आहेत, समाजाच्या हिताचं काम करणारे आहेत. आम्हाला एक विजन आहे आणि आमची अशी इच्छा आहे की समाजातील सुज्ञ लोकांनी, सुज्ञ मतदारांनी एक चांगला आणि ताकदवान पॅनल आहे. परिसरामध्ये तुम्ही कोणाला विचारा, मागच्या टर्ममध्ये 2017 मध्ये जेव्हा सलीमभाई निवडून आले होते आणि गुजर परिवार निवडून आलो होते, या लोकांनी प्रचंड कामं केलेली आहेत आणि कामाच्या जीवावर हे पुन्हा एकदा मैदानात आलेले आहेत. ज्या लोकांनी काम नाही केलं त्या लोकांना ह्या दोघांनी सोबत घेतलेलं नाही. यावर्षी त्यांनी नवीन 2 लोक दिलेत, मला आणि राजापुरेने त्यांनी सोबत घेतलेला आहे. आता आमची एक ताकद तयार झाली, आमची एक टीम तयार झालेली आहे. या परिसरामध्ये 20-20 वर्षापासून लोक नगरसेवक आहेत. तुम्ही त्यांच्या परिसरामध्ये गेलात तर तुम्हाला विकासाचं नामोनिशाण सुद्धा दिसणार नाही. आमची इच्छा हीच आहे की नवीन लोकांना संधी द्या. माझ्या विरोधात जे 3 लोक आहेत ते 3ही नगरसेवक आहेत. मग नवीन माणसाला संधी देण्यासाठी समाजानं पुढे यावं आणि सर्व मतदार बंधू भगिनींना पुन्हा विनंती करतो मी की असं का होत नाही. एका घरातले 2 लोक 2 ठिकाणी उभे आहेत. 12 मध्ये उभा आहे, 16 मध्ये उभा आहे. लोकशाहीमध्ये जरी हे मान्य असलं तरी मतदार म्हणून लोकांनी याचा विचार निश्चितपणे करावा. अनेक बाहेरच्या प्रभागातले लोक आमच्या प्रभागामध्ये आलेले आहेत. 16चे लोक इथं आलेत, 13 नंबरचे लोक इथं आलेत. इथले जर लोक असतील तर निश्चितपणे लोक त्यांना मतदान करतील. बाहेरचे लोक असतील, या लोकांनी त्यांना कुठं शोधायचं, त्यांना बघायचं कुठं आणि त्यांचे घर कुठं शोधत बसायचे. मी सर्वांना पुन्हा विनंती करतो, परिसरातल्या प्रभागातल्या लोकांनाच मतदान करा. आमचे चेहरे बघा, आमचं बॅकग्राऊंड बघा, आमची हिस्ट्री बघा, आमचं क्वालिफिकेशन बघा, आमच्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही आम्हाला मतदान करा. की 2017 मध्ये आम्हाला प्रभागातून सर्व जनतेने बहुमताने निवडून दिलं आणि त्यांचे जे काम आहे, रस्त्याचे काम, रोडचे काम, हे आम्ही जवळजवळ 100% पूर्ण करत आलेलो आहोत. पण काही मध्यंतरी करोना काळ असल्यामुळं आम्हाला निधी कमी भेटला, त्याच्यामुळं काही रोड ते राहिलेले आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही रोड पूर्ण करू. जे पाण्याचा प्रश्न होता 100% आम्ही पाण्याचा प्रश्न आम्ही 100% मिटवलेला आहे. पहिले काही काळाआधी आम्हाला टँकरने पाणी घ्यावं लागत होतं. टँकरने आम्ही नगरसेवक असून मी टँकरने पाणी असं वाटून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत होतो. आज आम्हाला एवढा आनंद आहे की आज आमचा प्रभाग टँकर मुक्त प्रभाग झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून जनतेने हे विचार केलेला आहे, हे काम करणारे लोक आहेत, आपण यांच्या पाठीशी राहूत आणि मशाला चिन्हाला मतदान करून यांना भरघोस मताने निवडून देऊन आणि आम्हाला महानगरपालिकेमधील लोक हे पाठवतात. आणि लोकांना आणि ही विनंती करतो की चेहरे बघून मतदान करावं. बस थांबतो. जय हिंद, जय भारत. कशा पद्धतीने कार्य करणार आहात, काय भूमिका आहे? रमाबाई घरकुल योजना असो का पंतप्रधान आवास योजना असो, आम्ही ज्या लोकांच्या समस्या होत्या, ज्यांचे घरकुल होते त्यांचे 100% आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहोत. पण ज्यांचे काही पेपर वाचताव, काय कोणत्या कारणावास्तव जे आम्हाला भेटले नाहीत, ज्यांचे राहिलेत, येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही त्यांचे घरकुलाचे काम आम्ही 100% पूर्ण करू. सर्वांना नमस्कार. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या अनुषंगाने आज आम्ही सर्व शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर उभे आहोत.
प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार. आपण इथे आलात, आम्हाला वेळ दिलात. आमच्या पॅनलमध्ये अ मध्ये राजेश शंकरराव रणखाम हे अ मध्ये उभा आहेत. ब मध्ये जाहेदा परवीन तांबोळी हे ब मध्ये उभा आहेत ओबीसी गटात. क मध्ये माझे मिसेस प्राप्ती विकास राजापुरे ही उभा आहे, मी तिचं प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. ड मध्ये अर्जुन संतोष गुजर हा उभा आहे. येणारा काळ परभणी महानगरपालिकेमधील आमच्या प्रभाग 12 मध्ये जे जे मूलभूत गरजांचे प्रश्न आहेत, घरकुलाचे असतील, रस्त्याचे असतील, नालीचे असतील, काही भागात काही रजिस्ट्रीचे प्रकरण आहेत, भाडे तत्वावरचे काही गोष्टी आहेत, त्यांच्या रजिस्ट्री होत नाहीत, PR कार्ड नाहीत, असे काही भरपूर समस्या आहेत. सध्या एक सातत्याने एक गोष्ट बघायला मिळते की जन्म दाखले लवकर मिळत नाहीत. बरोबर, प्रशासनानं एक तर 4 वर्ष इलेक्शन लांबविले. सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला इलेक्शन घ्यायचेच नव्हते असा तर जवळपास प्रश्न दिसून येत होता. पण जनतेच्या याचिका सातत्यानं सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला निवडणूक आयोगाला की 31 जानेवारीच्या आत महानगरपालिका इलेक्शन घ्या. त्यामुळं भाजप सरकारने ह्या इलेक्शन नाईलाजास्तव घेतल्यात, त्यांची इच्छा नाही. मोठ्या प्रमाणात नगरपालिकेला तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी दडपशाही, गुंडगिरी वापरून, प्रशासनाचा गैरवापर करून बऱ्यापैकी उमेदवाराला महाविकास आघाडीच्या कसं डॅमेज करता येईल हे पुरेपूर प्रयत्न ते करीत आहेत. पण आम्ही 4घही जण सक्षम राहिलो आहोत, कोणत्याही आमिषाला बळी पडलेलो नाहीत. आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला सोडविण्यासाठी आम्ही शिवसेना उभाटा गट व काँग्रेसची युती घेऊन आम्ही हे चिन्ह घेतलेलं आहे. सर्व प्रभाग क्रमांक 12 जनतेला मी एक कळकळीची विनंती करतो की पुढील सर्व समस्यासाठी एकदा मशालीला संधी द्या.